नमस्कार मैत्रिणींनो, विविधा मंजिरीच्या या भागामध्ये पुन्हा एकदा मी मंजिरी तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. मंडळी, मी तुम्हाला असं म्हटलं होतं मागच्या वेळेला, तुम्हाला आठवत असेल तर, की मी 70,000पेक्षा जास्त ज्या कर्तृत्ववान महिला आहेत तर त्यातला फक्त एक थेंब म्हणजे 7 जणींना मी तुमच्या समोर आणणार आहे. त्या 7 जणी अशा की त्यांनी खूप काही केलंय. तशा करणाऱ्या खूप आहेत, नक्कीच मला ठाऊक आहे. पण ह्या ज्या आहेत ना, मी तुमच्या समोर आणते, तर ह्या निरपेक्ष वृत्तीने हे काम करतायत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. निरपेक्ष म्हणजे काय, की समाजसेवा करणाऱ्या मला बऱ्याच जणी अशा माहीत आहेत की आर्थिक थोडासा फायदा आपला झाला पाहिजे, सामाजिक प्रसिद्धी मिळाली पाहिजे, असा त्यांच्या हेतू त्याच्यात असतो. पण इथे असं काहीच नाहीये. म्हणजे रिटायर्ड झालेले असले तरी आधीपासून सुद्धा म्हणजे ते रक्तात असल्यासारखं समाजसेवा. मग ती कुठल्याही रूपामध्ये त्यांची समाजसेवा असते. मग काही अगदी छोट्या मुलांपासून ते आपल्या कामवाल्या मावशींपर्यंत कुठली त्या ज्या आहेत तर त्या नवीन नाही बरं का. तुम्हाला आपण मागे एकदा त्यांना भेटलेल्या आहोत. धावत्याला वेगळी येई आणि रस्ता सापडे आपण केली होती, त्यांचं मुलाखत घेतली होती. पण त्यावेळेला असं झालं की मला खूप जणांनी मागणी केली की तुम्ही अजून त्या सानेबाईंची घ्या तुम्ही मुलाखत. त्यांच्याकडे खूप अनुभवाचं भांडार आहे आणि खूप काही त्या करतात, त्यामुळे आम्हाला अजून ऐकायला आवडेल. तो शेवटी आज योग आला आणि मी त्यांना बोलवलं. त्या माझ्यासाठी आल्यात हे मुद्दाम सांगायचं कारण त्या दौंडून येतात. तुम्हाला माहिती असेल तर की दौंडला त्या राहतात, रिटायर्ड आहेत. त्यांच्या बाबतीत वय म्हणजे फक्त नंबर आहे, हेच बरोबर आहे. एवढ्या उत्साही आहेत. मी त्यांना फोन केला, नको येते की लवकर यायचंय का, मी पहाटेच्या गाडीने येऊ का. म्हणजे मला एवढं आश्चर्य वाटलं की या वयामध्ये माणूस, अर्थात आवड असली की सवड माणूस करतो, तशी त्यांना आवड आहे या सगळ्या गोष्टींची. मग अजून त्या काय काय करतायत, तर आज आपण त्यांना या ठिकाणी मुद्दाम बोलवलेलं आहे त्यांच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती करून घ्यायला. तर साने मॅडम आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्या आज आपल्याला सांगणार आहेत की अजून नवीन नवीन त्यांनी काय काय सुरुवात केली आहे. आपल्याला नुसती ज्ञानात भर नाही पाडून घ्यायचे, तर आपण त्यांच्या अनुभवात आपल्याला काही करता येईल का, हा माझा मुख्य हेतू आहे. त्यासाठी आज त्या इथे आलेले आहेत. तर आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार साने मॅडम. तर मीनाताई, तुम्ही इथे माझ्याकडे आधी येऊन गेलेला आहात आणि खूप सगळ्यांना आवडलं होतं त्यावेळेचं तुमचं. मला माहितीये की तुम्ही काही स्वस्त बसण्यातलं नाही, नक्कीच काहीतरी उपक्रम तुमचे सुरू असणार आहेत दौंड सारख्या ठिकाणी, छोट्या गावामध्ये. तर आवडेल आम्हाला ऐकायला काय काय नवीन नवीन सुरुवात केली आहे. आता तुम्ही महिला दिनाच्या अनुषंगाने मला आज बोलावलं आहे. आपण आता हा सप्ताह साजरा करतोय महिला दिनाचा. तर महिला दिन होत चाललाय असं मला वाटतं. एका बाजूने खूप हाय लेवलनी चढतोय, पण दुसऱ्या बाजूने फार दिन होत चाललाय. अगदी साधं उदाहरण आपल्या बायकांचंच घ्या ना, कामवाल्या बायकांचं. त्यांना माहीतही नसतं की आज महिला दिन आहे किंवा काही विशेष आहे. वाईट वाटतं या गोष्टींचं. तर तसं म्हणजे खरं जर महिला दिन साजरा करायचा असेल तर आपल्याला तळागाळापर्यंत गेलं पाहिजे आणि तळागाळात जाऊन जागृती करणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक इतक्या महिला आहेत, आपण प्रत्येकीने एक वर्षी 10 जणींचा जरी संकल्प केला, 5 जणींचा जरी संकल्प केला की नाही मी यांना लिहायला वाचायला शिकवीन किंवा मी यांना आणखीन काही शिकवीन, तर असं जर काही केलं तर मला वाटतं खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा. महिला दिन तर तसा 365 दिवस साजरा झाला पाहिजे. एकच दिवस साजरा करून चालणार नाही. कारण मी शाळेत एकदा मुलांना म्हटलं होतं की उद्या तुम्ही आपल्या बाबांना सांगा आपल्या आईला 1 कप चहा करून द्यायचा. उद्या उठल्या आईला कपभर चहा द्यायचा. तर मुलांनी इतके वेगळे चेहरे केले माझ्याकडे, काय बाई भयंकर काहीतरी सांगताय. पण म्हटलं नाही, मला उद्या सांगायचं कोणी कोणी आईने दिला म्हणजे आईला चहा दिला. तर केले मुलांनी हात वर. तर असं थोडंसं आपल्याला प्रॅक्टिकल केलं पाहिजे, तर मग तो महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा होतो. मी अगदी 8 मार्चलाच मागच्या वर्षी अलंकार टॉकीज कडनं माझ्या दुसऱ्या बहिणीकडे चालले होते. रस्त्यावर एक माणूस असा होता, दारू
भिकारीच असतील ते, तो तिच्या गळ्याला दाबून हे घेत होता, तिचं मंगळसूत्र ओढत होता आणि ती मारतही होता, पिलेलाच असेल नक्कीच. मग मला इतकं वाईट वाटलं, काय आज 8 मार्च आहे आणि या बाईला असं सहन करावं लागतंय. तो प्रश्न माझा अनुत्तरितच राहिला की पुढे काय झालं असेल काय नाही. पण असं जर होत असेल तर त्या महिला दिनाचा काहीच अर्थ नाही, उपयोग नाही. असं मला वाटतं की महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा करायचा असेल तर महिला खरंच सर्वात स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे. एखादी पुढे गेलेली फारसं दुसरीला सहन होत नाही. तर हे सगळं आपल्याला सरळ मनाने स्वीकारायला शिकलं पाहिजे आणि शिकवलं पण पाहिजे. आपण नाही कशी खिलाडू वृत्ती पाहिजे. याचा पहिला नंबर आला ना तुझा पण येईल पुढच्या वेळेस. नंबर ही अगदी छोटी गोष्ट आहे, पण हे असं खिलाडू पण स्त्रियांमध्ये येणं फार आवश्यक आहे. कसं असतं ना मंडळी की जागृती होणं सगळ्याच बाबतीतली जागृती महिलांमध्ये होणं हे खूप गरजेचं आहे. मी असं म्हणते त्याला काही कारण आहे की आता ताई म्हणाल्या तसं की अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा इश्यू केला जातो आणि कुठेतरी असं वाटत राहतं नाही मला मिळायला पाहिजे, माझ्या मुलांना मिळायला पाहिजे, मी माझं मला. एवढं न करता एक वर्षभरात ना 5 बायकांना जरी तुम्ही संज्ञान म्हणजे नुसतं त्यांना तुम्ही सही करायला जरी शिकवलं, सही पुरता साक्षर केलं तरी सुद्धा खूप काही त्यातनं तुम्ही साधू शकता. पण ही जागृती यायला हवी आहे. आपण काय झालंय सांगू का, पैसा 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 करून आणि त्या कामांच्या मागे लागून आपण सगळं विसरत चाललेलो आहोत. सॉरी टू से, पण सेन्सिबिलिटी आपली कमी झालेली आहे, भावनिकता कमी झालेली आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की लगेच बघितलं की गळा रडायला सुरुवात, अजिबात नाही. पण त्याचा कुठेतरी विचार करा ना की जसं आता त्यांनी केलं की त्या बाईचं पुढे काय झालं असेल, नवरा तिला मारत होता भर रस्ते, तिचं पुढे काय झालं असेल आणि मग त्यातनं त्यांनी पुढे काही उपक्रम केले. मला असं वाटतं की हे अगदीच बरोबर आहे तुमचं. आमची एक मोठी बीसी आहे, महिलांची बीसी आहे. बरं, त्या महिलांच्या बीसी मध्ये आम्ही काय केलंय, आपल्याकडे कामाला बायका आहेत तर त्यांच्या नावाने एक बीसी घाला असा आम्ही प्रत्येकीला आग्रह केला. साधारण 12-15 बायकांनी घातले की ते मोठी अमाऊंट त्या बायकांना मिळेल. मग ते तुमचं तुम्ही ठरवा, भले पगारातनं कापा, बोनस म्हणून द्या, मदत म्हणून द्या. असं जर केलं तर त्या बायकांना एखादी रक्कम मिळते. म्हणजे माझीच बाई म्हणत होती माझं मंगळसूत्र मी गहाण ठेवलंय, मला म्हणजे असे प्रकार तर खूप असतात त्यांच्याकडे. तर अशा गोष्टीला त्यांना त्याचा उपयोग आहे. यावर्षी मी असं केलंय की छोटी बीसी त्यांच्यासाठी बाई आपल्या घरातल्या कामवाल्या बाईसाठी ठेवायची आणि ती बीसी त्यांना युटिलाइज करायला लावायची. त्यानंतर महिलांना सुद्धा खूप म्हणजे बाई माझी आली की तिच्याशी गप्पा मारत मारत माझं तिचं अंतरंग काढून घ्यायची हे सवय असते. मग थोडंसं काउन्सर करायचं, थोडंसं की नाही काउन्सलेशन पण करावं लागतं की नाही असं असतं, असं करायचं नाही, असं बायकांनाही थोडं थोडं मी सांगत असते. तर यावर्षी हा एक उपक्रम आम्ही केला आहे की महिलांसाठी छोट्या म्हणजे आपल्या कामवाल्या बायकांसाठी एक बीसी सुरू केली आहे. तर त्याचा त्यांना उपयोग चांगला होईल असं मला वाटतं. मागच्या मुलाखतीत तुम्ही सांगितलं होतं ते संक्रांतीला वेगळं काहीतरी वाटतं, तर आता यंदा काय केलं मग? यंदा मी सायन्स म्हणजे मी काय करते, युनोचं जे वर्ष असतं कशासाठी जाहीर करतात यंदाचं वर्ष सायन्सचं होतं. बरं, तर त्या दृष्टीने मी सगळं डेकोरेशन वगैरे घरात केलं होतं आणि महिलांना म्हणजे सेल दिले, आपले सेल असतात ना घड्याळाचे, सायन्सशी रिलेटेड आहेत म्हणून सेल दिले. अजून एका वर्षी मी असं केलं होतं की महिलांना काचेच्या बरण्या दिल्या आणि त्याच्यात चिठ्ठ्या घालून दिल्या. बरं, त्या चिठ्ठ्यांवर वेगळे 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 विषय लिहिले होते. साधारण 12 डझनचा माझा हिशोब असतो. साधारण 120 ते 130 हिशोब चिठ्ठ्या त्या बरण्यांमध्ये घातल्या होत्या आणि त्यांना सांगितलं की हे तुम्ही वाचायचंय आणि त्यानुसार 10 वाक्य 15 वाक्य काय तुम्हाला जमेल तेवढं लिहून आणायचं. त्यानुसार मला 140 जरी मी चिठ्ठ्या वाटल्या तरी 40-50 मला लेख आले, महिनाभरात आले आणि सुंदर सुंदर बायकांनी अगदी कॅलेंडर, खुर्ची, शिक्षक, नदी, समुद्र, रेडिओ, टीव्ही, मोबाईल असे विषय होते. अगदी त्यांचे जिव्हाळ्याचे रोजचे स्वयंपाक, आहार हे असे विषय होते. तर त्या विषयावर बायकांनी खूप छान, एका बाईने कॅलेंडरवर इतकं छान लिहिलं होतं म्हणजे माझ्या लक्षात राहिलं ते. त्याचं छान हस्तलिखित तयार झालं आणि मग मी ते सर्क्युलेट केलं. म्हटलं वाचा सगळेजण, बघा कोणाकोणाचे विचार असतात. तर असा थोडासा वेगळा नवोपक्रम म्हणून
संक्रांतीच्या निमित्ताने घडत असतो माझ्याकडे. तर तो एक उपक्रम छान वाटला मला. बघा ना, म्हणजे कसं असतं की किती काय काय त्यांच्या डोक्यातनं निघतं, म्हणजे आपल्याला ते सुचतच नाही. त्यांनी सांगितल्यानंतर अरे हो, हे होऊ शकतं बरं का. म्हणजे मला अशाही काही महिला माहिती आहेत की किंवा असे काही ग्रुप्स महिलांचे माहिती आहेत की तुम्ही इथे 300 रुपये भरा, 500 रुपये भरा, तुमची माहिती कळवा आणि मग आम्ही तुमचा सत्कार करू. आणि ह्या बाईंना कशाचीही अपेक्षा नाही की कोणी माझा सत्कार करावा, माझ्यासाठी काहीतरी पुष्पगुच्छ आणावा, काहीतरी सेलिब्रेशन ठेवावं, असं काहीच नाही. ते आपले त्यांचं 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 करत असतात आणि हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. तर आता तुम्ही मला एक असं सांगा की तुम्ही मागच्या वर्षी कन्यापूजन केलं होतं ना? कन्यापूजन केलं म्हणजे मागच्या ह्याच्यात तुम्ही सांगितलं होतं. मग आता त्याच कन्यापूजन महिलांच्या निमित्ताने त्या मुलींना आम्ही 13 वस्तू दिल्या होत्या. 13 का? 13 म्हणजे का माहिती का, माझी आई नेहमी म्हणायची की 12 अशुभ अंक आहे. अगदी घराबाहेर जरी पडायला लागलो ना आपण, आई म्हणायची काय 12 वाजले, आता नको जाऊ, 12 वाजून 5 मिनिटांनी जा. तेव्हापासून माझ्या डोक्यात आहे की 12 हा अंक न वापरता 13 अंक वापरायचा. म्हणून 13चा संकल्प मी केला होता. तर यावर्षी मी तो 13चा संकल्प असा केला की पिठापूरला बायकांना घेऊन गेले. 13 महिने, म्हणजे सलग 13 महिने, जानेवारी फेब्रुवारी असेल, 13 महिने घेऊन गेले. महिला माझ्या बरोबर असायच्या, अल्प स्वल्प याच्यामध्ये, अगदी अतिशय नॉमिनल पैसे त्यांच्याकडनं तिकीट आणि याच्या पुरते घेऊन छान पिठापूरची ट्रिप घडवून आली. साधारण 145 बायका माझ्याकडनं जाऊन आल्या आणि त्याचा आनंद त्यांनी घेतला आणि खूप मला त्यांनी आशीर्वाद दिले की बाई तुमच्यामुळे मला हे घडलं नाही, घडलं तुमच्या पैशाने तुम्ही आलात, पण खूप छान मला त्याचा अनुभव आला. आणि ऑन द वे सोलापूर स्टेशन आहे जाताना, तर माझी भाची सोलापूरला राहते, तर तिला सुद्धा फार कौतुक वाटायचं की तू या वयात एवढी करतीस, किती ऍक्टिव्ह आहेस गं, खाली नको उतरूस तू म्हणायची. मी ती आली स्टेशनवर की तर नाही म्हटलं अगं उतरू शकते मी, तर तिला फार कौतुक वाटत होतं. तर 13 माझे संकल्प पूर्ण झाल्यावर माझे जावई, भाचे जावई येते, जावई सगळे, तिची नणंद, सगळेजण आले आणि माझा स्टेशनवर हार घालून सत्कार केला. मावशीनी मिशन पूर्ण केलं म्हणून. तर मला खूप म्हणजे धन्य वाटलं की चला आपल्या हातनं काहीतरी एक सत्कृत्य घडलं. तर असं, आणि महिलांचे आशीर्वाद फार मला मिळाले आणि अजूनही ती प्रथा चालू आहे. आताही मला विचारतात बाई कधी जायचंय पिठापूरला, आम्हाला यायचंय. तर ते आवडतंय लोकांना. थोडक्यात अल्प स्वल्प. त्यांचा विचार करून असं घरातली कुठली ट्रिप ठरवतच नाही. तिकडे काय जायचं, तू देवदेव करत बसणार, आम्ही काय करत, म्हणजे खरं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे जे केलं ना ते खूप महत्वाचं, छान झालं. आणि पुन्हा त्यांच्या मिस्टरांचे मला हे आले मेसेज की बाई माझी आई कधीच कुठं गेली नव्हती. एक जण तर म्हणली, हा लांबचा प्रवास आहे ना हा खूप, तर एक जण म्हणली बाई आम्ही एवढं लांब कधीच गेलो नाही. पहिल्यांदा आयुष्यात एक बाई पहिल्यांदा गाडीत बसली, ती इंदापूरहून आली होती, तर त्या आता पहिल्यांदा गाडीत बसल्या होत्या. त्या म्हणल्या आम्ही एवढा लांबचा प्रवास कधीच केला नाही, पण तुमच्यामुळे घडला. तर हे एक आनंद असतो फार. आणि मला ती नशाच आहे, चेहऱ्यावर आनंद बघायची फार एक प्रकारची नशा आहे म्हटलं तरी चालेल. यांना आनंद वाटतो ना या गोष्टीचा, आपण यांना देत राहूया. असं ही खूप छान नशा आहे, पण असं वाटतं मला अशी नशा जर सगळ्या बायकांना चढली ना तर बदल व्हायला वेळ लागणार नाही. बरोबर आहे की नाही? तुमचा ज्येष्ठ नागरिक संघ पण आहे ना? हो, ज्येष्ठ नागरिक संघ आहे, दौंडला गजानन ज्येष्ठ नागरिक संघ असं नाव आहे. जवळजवळ 115 सभासद आहेत आणि त्याच्यामध्ये मी सचिव म्हणून काम करते. अच्छा. तर निरनिराळे उपक्रम आम्ही तिथेही राबवतो. आता आमचं 2 वेळा असतो महिन्यातनं, बुधवार पहिला आणि तिसरा. तर पहिल्या बुधवारी आम्ही वाढदिवस साजरे करतो सगळ्यांचे. मग एखादं कात्रण पेपरचं, महाराष्ट्र टाइम्समध्ये वगैरे छान छान लेख येतात, त्याचं वाचन वगैरे, असं 1.5 तासाचा कार्यक्रम असतो, कारण ज्येष्ठांची मानसिकता नसते ना जास्त. आणि दुसरा जो बुधवार असतो तिथं मग आम्ही एखादं प्रवचन, कीर्तन, 12 प्रकारचे 12 आम्ही जानेवारीतच फिक्स करतो की हे आपल्याला करायचं आहे. असे सुंदर सुंदर कार्यक्रम, आमचं गॅदरिंग होतं ज्येष्ठांचं, खूप छान हे करतात. आणि यंदा आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाला 25 वर्ष झाली. मग त्या निमित्ताने मी 25 स्पर्धांचं आयोजन केलं. 25 स्पर्धा ज्येष्ठांच्या घेतल्या आणि त्या सगळ्यामध्ये ज्येष्ठांनी इतका छान भाग घेतला ना की अगदी कुठे वाचन असेल, कविता लेखन असेल, नंतर शर्यती असतील, कसल्या छोट्या छोट्या शर्यती, अगदी तळ्यात मळ्यात फुगे फुगवणं, अशा छोट्या छोट्या शर्यती.
तर तळ्यात मळ्यात सारख्या खेळात पण सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला. नंतर मोबाईलचे फायदे तोटे विचारले, नंतर असे वादविवाद स्पर्धा घेतल्या. अशा छान सगळ्या स्पर्धा आता अजून 3 राहिल्या आहेत, 22 पर्यंत झाल्यात. आता चालू आहे, आता पुढच्या महिन्यापर्यंत पूर्ण होती. ते सगळ्यांना बक्षीस घेतानाही खूप आनंद वाटतो की मला हे बक्षीस मिळालं. एक बाई तर घरी गेल्या म्हणल्या माझ्या नातवंडांना दाखवलं, मला हे आयुष्यात पहिल्यांदा एवढी बक्षिसं मिळाली. तर माझी नातवंड एवढी खुश झाली, 3 बक्षिसं त्यांना मिळाली ना, तर म्हणे माझी नातवंड खूप खुश झाली ही सगळी बक्षिसं बघून. हा एक आनंद आपल्याला देता येतो, घेता येतो. परवाच माझा वाढदिवस साजरा झाला, तर वाढदिवसाला आम्ही काय करतो, अल्पोपहार देतो सगळ्यांना आपल्यातर्फे. तर मार्च महिन्यात आमचा 7-8 जणांचा वाढदिवस होता. तर मग वाढदिवस होता तर म्हटलं आपण असं करूया का, भेळची गाडी आणूया का. तर चालेल म्हणे मॅडम तुम्ही काय कराल ते. मग ते आणली गाडी. त्याच्यात 4 प्रकार होते, भेळ होती, चाट होतं, दाबेली होती आणि रगडा पॅटीस, असे 4 प्रकार होते. तुम्हाला जे पाहिजे ते, जितकं पाहिजे तितकं खायचं. तर तो इतका आनंद सगळ्यांना देऊन गेला. हो, कारण घरात ना देत नाही तसं काही खायला, नको नको पोट बिघडेल, सोसणार नाही असं सांगतात घरात. त्यामुळे त्याला ते आणखीन छान वाटलं. आणि आमचे कार्यकारी अध्यक्षांनी मग अगदी छान मेसेज लिहून पाठवला की तुमच्या सगळ्यांच्या नाश्त्याची कल्पना छान होती आणि सगळ्यांनी छान खाल्लं. हा एक आम्हाला मिळालेला प्रतिसाद आणि माझ्या नशेला पूर्ती असं होतं. मैत्रिणींनो, हे सगळं खरं आहे. हो, खूप छान आहे, केलं तर त्यात खूप काही आहे. पण कसं असतं ना की एक काळा ढग कुठेतरी असतो, तसा तो आहे अजूनही. दुर्दैवाने ते म्हणावं असं वाटतं. हे सगळं चालू असताना कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये काहीतरी वाईट घडत असतं. मग ते 2 वर्षाच्या मुलीवर असो, नाही 80 वर्षाच्या म्हाताऱ्या आजीवर असो, ते होत असतं. आणि आपल्याला सगळ्यांना ते ठाऊक आहे, आपण मीडियावर बघतो, पेपरमध्ये वाचतो. करतो काय, आपण काही करू शकत नाही त्या ठिकाणी आता सध्या तरी. पण करायला हवंय हे नक्की. तुम्हाला काय वाटतं? मी नक्कीच करायला पाहिजे. म्हणजे बदलापूर आणि ती कलकत्त्याची जी घटना होती या वर्षातली, अतिशय दुःखकारक, क्लेशकारक होती. डॉक्टरसाठी असं घडू शकतं. आणि शाळेत आपण चांगल्या संस्कारासाठी मुलांना पाठवतो, तर शाळेत असं घडू शकतं. या 2 गोष्टी इतक्या मनाला क्लेश देऊन गेल्या. आणि त्यावेळेस नेमकी सगळ्या शाळांमध्ये सावित्री मंचाची स्थापना झाली. आणि तिथे अगदी 2 दिवसाची, 3-4 दिवसच झाले असतील या घटनेला, तेव्हा आम्हाला बोलावलं होतं. एक प्राध्यापक होते इंगळेश्वर म्हणून आणि मी, आम्हाला दोघांना त्या शाळेमध्ये बोलवलं होतं की तुम्ही काय बोलू शकता. सरांनी तर सगळे दाखले दिले, सगळं सांगितलं, कायद्याचं काय करायला पाहिजे हे सगळं सांगितलं. जेव्हा मला विचारलं तेव्हा मी म्हटलं याला सगळ्याला संस्कार वर्ग हे उत्तर आहे. कारण मुलांना लहानपणापासून चांगले संस्कार देणं फार गरजेचं आहे. आई वडिलांनी असतील, आजी आजोबा असतील. आता आजी आजोबा ही संस्था थोडीशी नाहीशीच झाली आहे घराघरातून, पण तरी सुद्धा आपण संस्कार मुलांना दिले पाहिजे. बघा ना, म्हणजे तुम्हाला सांगू का की असं जर आपण म्हटलं ना तर मग आया काय म्हणतात ना ते का, म्हणजे काय आम्ही संस्कार देत नाही का, आम्ही वाईट शिकवतो का, असं नसतं. असं नसतं, अधिष्ठान असतं. हा, आणि स्पेसिफिक ते सांगितलंच गेलं पाहिजे वेळोवेळी की आपण त्यांना सांगतो खोटं कधी बोलू नये. आणि कोण आलेला जर माणसाला भेटायचं नसेल तर वडील सांगतात मी नाहीये घरात सांग. तिथे तो संस्कार होतो ना. म्हणजे मुलांना नकळत असं काय बाबा करतायत, मला सांगतात खोटं बोलू नको आणि स्वतः खोटं बोलतात. हे जे काही आहे ना, हे कुठेतरी हे सगळं जर थांबलं ना तर त्यातनं आपोआप. किंवा आता हा सोशल मीडिया, त्याचा कधी कुठं काय वापर करायचा. दिवसभराचे बाबा येतात आणि हातामध्ये रिमोट घेऊन बसतात. त्यांचंही म्हणणं बरोबरच आहे की मी दिवसभर नसतो तर मला थोडंसं रिलॅक्सेशन हवं. पण तुमचा 7 वर्षाचा मुलगा सुद्धा तुमच्या शेजारी येऊन बसतो, मुलगा आणि मुलगी, आणि काय बघतात त्याच्यावर ते, मग तेच त्यांच्या डोक्यात राहतं. त्यांना हे कुठं माहितीये की हे पैसे देऊन सगळं करून घेतात त्यांच्याकडनं. हे कळण्याची कपॅसिटी त्यांची नसते आणि मग तेच त्यांच्या डोक्यामध्ये राहतं. म्हणून मुलं मोठी व्हायला लागली ना की थोडंसं सांभाळूनच या बाबतीत आई वडिलांनी वागलं पाहिजे. आणि वेळोवेळी धोक्यांची जाणीव करून दे. इथं धोका आहे, असं आहे आणि तुला वाईट वाटेल पण हे असं घडू शकतं. हे मुलीला तर आईनी आजीनी सांगितलंच पाहिजे. आणि मुलींना सुद्धा कुठेतरी एक विश्वासाचं स्थान पाहिजे. भले ती मैत्रीण असेल, भले ती शेजारच्या काकू असतील, आजी असतील, आई असेल, कोणी असेल, पण तिथे प्रत्येकीने येऊन आज असं झालं. आमच्याकडे माझ्या 2 मुली आणि मी, आमची मीटिंग असायची सकाळी की काल काय घडलं,
काल कोण आम्हाला त्या एकमेकींना सगळ्या मैत्रिणी वगैरे सगळं माहीत झालं होतं मुलींना. आई आज बाई नव्हत्या आल्या का, ह्या बाई नव्हत्या आल्या का, म्हणजे इतकं त्यांचं क्लोज हे झालं होतं. आणि आम्ही सगळं सांगायचो. मला माझ्यासोबत जे घडलंय तिच्यासोबत ते हेच सांगितलं. माझ्या दोन्ही मुलींना अशीच सवय लावली की जे घडलं असेल त्या तुमची चूक असली तरी सुद्धा मला येऊन सांगायचं, तिथे आपण सावध करू शकतो. आणि मी वर्गात सुद्धा मुलांना हेच सांगायचे की तुम्ही तुम्हाला काही आईची भीती वाटली ना मला येऊन सांगा, शाळेमध्ये मी तुमची आई आहे, बरोबर, माझ्याकडे येऊन सांगा. तर त्याचा उपयोग केला पाहिजे. संस्कारासाठी याचा नक्की उपयोग नक्कीच होतो, आपण केलाच पाहिजे. आणि तिथे सुद्धा मी हेच सांगितलं की ज्या मुलांना लहानपणी जिथे संस्कार दिलेत त्याचा कधीच हात वाईट साठी उचलणार नाही. वाईट गोष्टीसाठी तो कधी 15 वर्षापर्यंत तुम्ही संस्कार द्या, 16व्या वर्षापासून तो कसा वागतोय ते त्यांना ते आठवतं. आज सुद्धा मला माझ्या मुली भेटल्या की बाई तुम्ही ते शनिवारी ते घ्यायचा ना भवानी अष्टक, माझा पाठ आहे बरं का. रामरक्षा त्यांचे मी रामरक्षाचे 10 श्लोक घेतले होते 5वीच्या मुलींचे. अजून परवा भेटली एक जण मला म्हणली अजून पाठ आहे, मी आता माझ्या मुलाला शिकवते. हा संस्कार आपल्याकडनं देता आला पाहिजे. जरी तो आउट ऑफ पोर्शन असला शाळेमध्ये तरी सुद्धा तो देता आला पाहिजे. यासाठी आयांमध्ये जागृती हवी. आयांमध्ये जागृती पाहिजे. पण समजा आता आया बिझी आहेत तर अशा आपण म्हणून मी पण 5 ते 10 वर्षाच्या मुलांचे संस्कार वर्ग घेते. या मुलांची एवढी श्रद्धा आहे ना, आजीने सांगितलं तर करतो, तू नको सांगू, ते करतात. असं त्यांचं हे थोडस आईपेक्षा बाहेरच्या बाईंचं लवकर ऐकतात. बरोबर, तो फायदा आपण घेऊन जागो. मी आता वेगळ्या वेगळ्या एरियात येते, स्लम एरियात जास्त जाते. अगदी गवळीवाड्या वगैरेच्या ठिकाणी मुलांना बोलवून आणते. मग ते देवळात वगैरे संस्कार वर्ग घेते तर त्यांचे पालकही येतात, भाज्या मोडत बसतात, हे करून त्यांच्याही कानावर पडेल यांच्याही कानावर. बरोबर, काही हरकत नाही. ते दरवर्षी मी एरिया बदलते. 100 मुलांवर संस्कार केल्यावर 5 मुलांवर होतात, सगळ्यांवर काही होत नाही. आपल्याला सूर्य नाही होता आला तरी छोटासा दिवा होता आला. करेक्ट, अगदी बरोबर. ते समाधान फार वेगळं असतं. आणि तुम्ही ते पोलीस मित्र इथे पुण्यामध्ये आहे बघा, पोलीस मित्र म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये एक टीचर पोलीस मित्र असतो. म्हणजे बाई असतात किंवा सर असतात, त्यांच्या गाडीवर लिहिलेलं असतं पोलीस मित्र. म्हणजे काही झालं की पहिलं त्यांच्याकडे असतात मग पोलीस. तुमच्या इथे आहे का तसं? आमच्याकडे तसं नाहीये, पण गाव आमचं छोटं आहे तसं. पोलीस स्टेशनला शांतता कमिटी असते. बरं, एका वर्षी मला ते शांतता कमिटीमध्ये नेमलं होतं. मग असे खूप असतातच घरामध्ये वाद ह्याचे, आणि जास्त नवरा बायकोच्याच केसेस यायच्या. तर असं तिथे मी काम केलं आणि 2-3 केसेस यशस्वी करून दाखवल्या. एक मला PSI साहेबांचा निरोप यायचा की आपल्याला जायचंय अमुक ठिकाणी. मग आम्ही जायचो. मग एकदा असं झालं की एका साहेबांचा निरोप आला की एका गल्लीमध्ये आपल्याला जायचं आहे आणि असं असं ठिकाण आहे. म्हटलं नाव काय आहे सर? तर म्हणले असं असं आहे. तर म्हणले मम्मी मला माहिती आहे. म्हटलं मी जाते, माझ्यानी नाहीच झालं हँडल तर तुम्ही या, असं मी त्याला सांगितलं. त्या दिवशी माझ्या मुलीचा वाढदिवस होता, पण मी म्हटलं बाळा तुझा वाढदिवस आपण आल्यावर करू. म्हणून मी जी 6 वाजता गेले तिथे गेले तर तणावपूर्ण वातावरण, आणि त्या विद्यार्थ्यालाही कसं तरी झालं बाई आपल्याकडे आल्यात म्हणून. त्याची बायको आणि तिचे आई वडील आले होते, घेऊन जाणार होते घरी. बाहेर ट्रक आणला होता त्यांनी, सामान ठेवलं होतं का नाही माहित नाही, बहुतेक थोडं फार ठेवलं असावं. आणि मग मी विचारलं प्रत्येकाला काय कारण आहे, कशासाठी जाणार आहेस? नाही म्हणली नवरा मारतो माझा, सासू शिव्या देते, सासरे बोलतात आणि मला कोणीच समजून घेत नाही. तक्रारी त्यांच्या, मग सासूनी भरपूर तक्रारी सांगितल्या. सासरे म्हणले ही उठतच नाही, ऐकतच नाही. नवरा पण म्हणला ही उलट बोलते. म्हटलं असं नाही, सगळ्यांनी 2-2 पावलं मागे सरकायला शिका. म्हटलं सगळ्यांनी थोडंसं एकमेकांना समजून घे. काय होईल म्हटलं, ही निघून जाईल. तिला म्हटलं तुझ्या माहेरी कोण कोण आहे? तर म्हणे माहेरी माझा भाऊ आहे. मग तुझ्या वडिलांचं उत्पन्न आमचं छोटंसं दुकान आहे. थोडंसं फायनान्शियली विचार केला तर त्यांना सांभाळणं जड जात होतं, ते दिसतच होतं. म्हटलं तू इतके दिवस राहून काय करणार तिथं राहून? आणि तुझ्या भावाचं लग्न झालं उद्या, भाऊजाई येईल, मग थोडेसे प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हटलं असं नाही करायचं. म्हटलं थोडंसं मागे राहायला शिक, थोडं सहन करायला शिक. तर म्हटली नाही मला यांनी शिव्या नाही द्यायच्या, मला यांनी मारायचं नाही. मग मी त्याला खूप म्हणलं तू का मारतोस? अतिशय अशिक्षितपणा आहे म्हटलं, नवऱ्यानी बायकोला मारणं हा अशिक्षितपणा आहे. तर म्हटलं आता तू मारणार नाहीस? नाही म्हटलं. तो जरा चरकलाच होता. नाही म्हटलं आता मारणार नाही. म्हटलं नुसतं नाही, मला लिहून द्यायचं सगळ्यांनी. मग एका वहीमध्ये मी लिहून घेतलं, माझी साधी वही होती संस्कार वर्गाची, त्याच्यात लिहून घेतलं, सह्या घेतल्या सगळ्यांच्या.
मग म्हटलं आता असं काही करायचं नाही, आणि जर तुमच्या घरात आता परत मला असं दिसलं तर ही वही पोलीस स्टेशनला जाईल. मग बघा म्हटलं काय होईल. नाही म्हणे नाही करणार. मग मला जवळजवळ 9 वाजले. 6ला मी गेलेली, 3 तास मला लागले आणि 9 वाजता मी निघाले. त्यानंतर त्याचा संसार सेट झाला, त्याला 2 मुलं झाली. हे एक मला मिळालेलं यश आहे असं मला वाटतं. आणि आजही तो मुलगा माझ्याकडे येतो, बोलतो, बायकोला घेऊन येतो, छान वाटतं बघायला. आणि त्याच्या उलट एक केस अशी आली होती की 2च महिने झाले ते पोलीस स्टेशनलाच मला तिथं बोलवलं साहेबांनी. तर म्हणजे बघा या मॅडमचं. तर मी म्हटलं का ग तुला का नवरा, म्हटली नवरा चांगला नाही माझा. तर मी म्हटलं अगदी छान जुबे बिबे घालून पर्स बे छान नटून आली होती बरं का. तर मी म्हटलं का ग तुला नवरा आवडत नाही. नाही म्हणे चांगला नाही माझा नवरा. तर मी म्हटलं का 2 महिन्यात तुला नवरा कळला तुझा, माझे 30 वर्ष झाले म्हटलं लग्न होऊन, मला अजून माझा नवरा कळला. खरंच हुशार आहेच म्हटलं तू. पण ती केस थोडीशी फेल गेली, ती सोडून गेली. मग त्या मुलीचं काही अफेअर होतं का काय माहिती, असू शकतं. म्हणजे नाही दोषी असतात अशा केसमध्ये. तो एक वेगळा आनंद होता मला. शिक्षक म्हणून आपल्याला जे अनुभव येतात ना, म्हणजे मुलांकडनं सुद्धा आपण शिकतो. खूप शिकतो. प्रत्येक वेळेला आपलंच शिकवणं उपयोगी पडतं असं नाही, मुलंही आपल्याला बरंच काही शिकवत असतात. असाच एक हिंदी भाषिक मुलगा होता माझ्याकडे. तर आपली सवय म्हणजे किती, आपली पण सवय किती चुकीची असते. तर मी अशी कानात क्लिप घातली, कान खाजत होता म्हणून क्लिप घातली. तर तो मुलगा मला म्हटला टीचर ऐसे कभी कान में क्लिप नहीं डालना चाहिए, हम है ना बहरे हो जाते. तर मी म्हटलं हे मी याला शिकवायला पाहिजे, हा मला शिकवतोय. अशी मुलं असतात. खूप म्हणजे खूप अनुभव घेण्यासारखे असतात मुलांचे. वर्गात मुलांना मी लाकडी वस्तू विचारल्या, म्हटलं काय असतं रे लाकडी, बेंच वगैरे सगळं सांगितलं. मग एक मुलगा म्हटला बाई पेन्सिल. म्हटलं हो बरोबर आहे, पेन्सिल पण असते म्हटलं. तर मग दुसरा मुलगा आला, बाई ह्याच्यात हे शिसं कसं घालतात तो. म्हटलं मी पण थोडीशी थांबले, मलाही एवढं नॉलेज नव्हतं त्याचं खरं सांगायचं तर. तो मुलगा दुसरा आला, आणखीन एक मुलगा आला. म्हटला मॅडम हे ना असं असतं, म्हटला पेन्सिल ना अशी असती आणि मग नंतर ह्याच्यात शिसं बसवतात. तो शब्दही माझ्या लक्षात आहे, आज्जाद. आज्जाद हे असं बंद करतात आणि मग ती पेन्सिल वाळती, मग ती तयार होते. कुठं बघितलंस रे. तर म्हटलं डिस्कव्हरी चॅनल. म्हणजे काही मुलं आपण म्हणतो टीव्ही बघू नका वगैरे, पण काही मुलं चांगले कार्यक्रम पण बघतात आणि घरातल्यांवर असतं. आणि पाळीव प्राणी विचारले, म्हटलं हे सांगा, तर कुत्रा गाढव वगैरे सांगितलं. आणि एक मुलगा म्हणला हत्ती. म्हटलं हत्ती कधी हे करतात का, अप्पू आणि पप्पू मध्ये पाळलाय. हे मुलं अशी उत्तरं देतात, फार छान उत्तरं देतात. बरोबर. एक हे असतं. एकदा मुलांना बुलेटिन पिरियड असतात ना, एक बाई आल्या नव्हत्या म्हणून मी त्या वर्गावर गेले. छोटा 2रीचा वर्ग होता तो. बाई आमच्या बाई नाही आल्या, इतकं छान विचारलं त्यांनी. म्हटलं अरे तुमच्या बाईंना आज काम आहे ना म्हणून नाही आल्या म्हटलं. तो असा गेला आणि परत आला, तुम्हाला काम नाहीये म्हटलं. मग इतकी हसले. म्हटलं मुलांना उत्तर देताना पण आपण विचार करून द्यायला पाहिजे. बरोबर. म्हटलं खरंय बाबा मला काम नाही म्हणून येऊन बसले म्हटलं इथं. असं मजा असतात. छान. म्हणजे किती काय काय ना आयुष्यात. आता मला फक्त एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे मी असा की इथून पुढचे काहीतरी उपक्रम ठरवलेले असतीलच ना. आहे सांगणार का आम्हाला. करण्यासारखं खूप आहे, पण इच्छा आहे माझी आणि काय करणार आहे. आता तुम्हाला माहिती की 5वीचा इतिहास फार अवघड आहे. हो. तर तो मुलांना म्हणजे माझा काय असतो प्रयत्न की तो रुजला पाहिजे त्यांच्या डोक्यात. बरोबर. तर तो मला सोपा करून घ्यायचा आहे. मी अगदी जिवंत आहे तोपर्यंत ते कार्य करणार आहे. नंतर वृद्धांसाठी 1 दिवसीय शिबिर घ्यायचंय दिवसभरात, सकाळी 6 ते संध्याकाळी 6, रात्री 7 पर्यंत. असं त्याला अर्थात फायनान्शियली पण मला परवडलं पाहिजे, पण मी घेणार आहे. आणि बाल मासिक काढायचंय मुलांसाठी. हे 3 उपक्रम माझे आगामी आहेत. त्या दृष्टीने माझी बांधणी चालली आहे. बघू परमेश्वर जसं यश देईल. मस्त. नक्की तुम्हाला यश मिळणार. परमेश्वर म्हणेल ही बाई स्वतःच एवढं करते की आमच्या मदतीची हिला काही गरजच नाहीये. तर बघा ना मैत्रिणींनो, कसं असतं की एक स्त्री काय करू शकते. त्यांचं वय जास्त आहे, आता 70च्या पुढे आहे, 72 वय आहे त्यांचं. आणि तुम्ही विचार करा की आपण 72व्या वर्षी, म्हणजे मी आहे 70 वर्षाची, तुम्ही लोक 72व्या वर्षी काय करणार आहात, कसे करणार आहात, जरा विचार करा याचा. म्हणून मगाशी मी जे म्हटलं ना की फक्त नंबर आहे त्यांचं वय, म्हणजे एवढ्या उत्साहाचा अगदी खळखळता झरा आहे.
चालेल मॅडम. तर याचा खूप काही आपल्याला घेण्यासारखं आहे, विचार करण्यासारखं आहे असं मला वाटतं. तुमची मागणी मी पूर्ण केलेली आहे. तुम्ही मला म्हणाला होतात की त्यांना परत बोलवा, त्यांची परत मुलाखत घ्या, त्यांच्याकडे खूप काही असणार आहे वगैरे वगैरे. तर मी तुमची मागणी पुरी केली आहे. तर आता तुम्ही पण माझी मागणी पूर्ण करायची. तुम्हाला माहितच आहे माझी मागणी, की तुम्हाला जर हा आजचा मुलाखतीचा कार्यक्रम आपला आवडला असेल, पटला असेल, भावला असेल, तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हां, परत कमेंट्स करायला विसरू नका. पुढचं घेऊन येणारच आहे मी लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.